काश्मीरमधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जारी। अनंतनागमध्ये 2, कुलगाममध्ये 1, पुलवामामध्ये 4, सोपियानमध्ये 5 तर सोपोर अवंतीपुरामध्ये प्रत्येकी 1 दहशतवादी असल्याची माहिती। टीआरएफनं पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली। टीआरएफकडून हल्ल्याची जबाबदारी नाकारणारं पत्रक जारी। पहलगाम हल्ल्याच्या जबाबदारीवरून टीआरएफचं घुमजाव। पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर भीषण आग। अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्घटना। भीषण आगीमुळे लाहोर विमानतळ पूर्णपणे बंद। राज्यातील पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारी समोर। आपत्कालीन व्हिसा असलेले 55 पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास आयपीएलचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती। पाकिस्तानी झेंड्याच्या वापरावरून 2 गटामध्ये वाद। नालासोपाऱ्यातील व्हिडिओ व्हायरल तर पहलगाम घटनेचे तीव्र पडसाद। राजकारणामध्ये नवीन समीकरण दिसण्याची शक्यता। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह पवार कुटुंबही एकत्र आल्यास नवल वाटू नये। आमदार रोहित पवार यांचं लोकशाही मराठीच्या पुणे संवाद या सोहळ्यात महत्त्वाचं आणि सूचक विधान। सांगलीत खरसुंडीमध्ये सासनकाठी भेटीचा सोहळा। गुलाल आणि खोबऱ्याची अखंड उधळण आणि सिद्धनाथांच्या नावानं चांग भलचा गजर। सिद्धनाथ यात्रेत लाखो भाविकांची उपस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।